महाराष्ट्रातल्या अंगणवाडीचा जीव तोडून काम करतायत आणि पद्धतीने सेविकांना प्रोत्साहन नसलेले पैसे आम्ही सगळ्यांना देण्याचा प्रयत्न करू असं ते म्हणाले. निश्चितपणे याचा तुम्हाला याचा लाभ होणार आहे. त्याचा पाठपुरावा आपण करू आणि हे तुमच्या हक्काचे पैसे आहेत ते तुम्हाला मिळवून दिल्याशिवाय आपली संघटना आणि नेताजी गप्पा राहणार नाहीत हे मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला 21 रजिस्टर ठेवावं लागतं, बरोबर आहे भगिनींनो? तुम्ही ठेवता तिकडे ऑनलाईन पण काम करायचं, रजिस्टर सुद्धा भरायचं. संघ चिटणीस सूर्यमणी भाऊ हा तुमच्या खरोखर अन्याय आहे. या संबंधी सुद्धा आम्ही तिथं चर्चा केली. त्यामध्ये त्यांनी सांगितलं फक्त 2 रजिस्टर आम्ही तुम्ही ठेवायचे आहेत. एक THR रजिस्टर, THR वाटप आणि सर्वे रजिस्टर हजेरी 2. आणि लवकरात लवकर हे पत्र ते काढणार आहे बघितलं. म्हणजे आता तुमच्या सासूबाईला जाऊन सांगायचं आहे, सांगते ना रजिस्टर घेऊन या ऑफिसला. आता तिला सांगायचंय 2 रजिस्टर तूच आता अंगणवाडी आणि तूच ते बघ आता, बरोबर ना? तर हा चांगला निर्णय झालेला आहे. आणखीन एक तुम्हाला अडचण आहे भगिनी, तुम्हाला जे साहित्य येतं ते साहित्य तुमच्या अंगणवाडीत पोहोचवत, बरोबर आहे? तर ह्या संबंधी आता जे पूर्वीचं टेंडर ज्याला दिलं होतं, आता नवीन टेंडर ज्याला दिलंय त्याला त्यांनी स्पष्ट सांगितलंय प्रत्येक साहित्य अंगणवाडी केंद्रात पोहोचवायला पाहिजे. लवकरात लवकर तो आदेश निर्गत करणार. म्हणजे ही खूप वर्षापासूनची मागणी आपली, बरोबर आहे? कारण शहरामध्ये काय आणि ग्रामीणमध्ये काय, ते ओझं घेऊन सेविका जात असतात किलोमीटर चालत, तिथून वाहन करायचं आणि मग त्या अंगणवाडीमध्ये प्रत्येकीने पोच करायचं. आणि त्यासाठी सुद्धा सुपरवायझर पैसे घेतात. आणि वरून काय सांगतात, एखादं टीए बिल जास्त काढतो पण तुमचं भाडं जास्त जातं त्या टीए बिलापेक्षा. तर तो एक अत्यंत चांगला निर्णय झालेला आहे. आदिवासी भागाबद्दल राजेश सिंग बोलतील. आहाराच्या पैशाच्या बाबतीत आता 8 रुपये मिळतात आणि इंधनाचे पैसे 65 पैसे दर मिळतो. महागाई खूप झालेली आहे. भगिनींनो, तुम्हाला मी सांगतो, दिल्लीला आम्ही गेलो होतो. दिल्लीला राजेश सिंग आणि आम्ही दोघं गेलो होतो. त्या राहुल गांधींची आमची चर्चा झाली होती. त्यावेळेस हा मुद्दा आम्ही मांडला होता. राजेश सिंगने मुद्दा काय मांडला होता की सुप्रीम कोर्टाने अंगणवाडीचं पण स्टॅच्युटरी पद असं सांगितलं होतं, त्या ग्रॅच्युटी पात्र असं सांगितलं होतं, ती ग्रॅच्युटी मिळत नाही. आणि मी जो मुद्दा मांडला होता तो मुद्दा हा होता की महागाई एवढी वाढलेली आहे आणि अजूनही आहाराचे 8 पैसे देतात, 8 रुपये देतात, माफ करा, आणि इंधनाचे 5 पैसे देतात. तर आता त्या नवीन प्रणालीमध्ये आहाराचे पैसे वाढवून येणार आहेत आणि त्याच्याबरोबर इंधनाचे पैसे वाढवून येणार आहेत. बघितलं साहेबांनी सांगितलं, पत्र त्यांनी वर पाठवलेलं आहे, ते गेलेलं आहे. निश्चितपणे त्याचा फायदा सगळ्यांना होणार आहे. सुपरवायझरचे रिक्त पद आहेत. आपली मागणी होती की त्यांची मागणी काय ग्रॅज्युएट पाहिजे कमीत कमी, आणि आपली काय मागणी होती कमीत कमी 12वी पास. तर हा मुद्दा राजेश सिंगने ठासून मांडला की नाही, आमच्या भगिनी आयुष्य काढलेलं आहे, 15-15 वर्ष तुम्ही जागा काढलेल्या नाहीत, सुपरवायझरची भरती केलेली नाही, त्यात दोष त्यांचा नाही. 12वी पासच पाहिजे आणि वयवर्ष 50 पाहिजे, बरोबर आहे? असं त्यांनी ठासून मांडलं. तर त्याबद्दल त्यांचं मत असं आहे, त्याबद्दल त्यांचं मत असं आहे की लवकरात लवकर निर्णय आम्ही काहीतरी करू आणि या जागा भरू असं त्यांनी सांगितलेलं आहे. FRSच्या बाबतीत FRS बंद होणार नाही हे त्यांनाही माहित आहे. आणि ते कारण केंद्राने दिलं, आणि केंद्राने पण कोण, आपल्या खात्याच्या मंत्रीला पण माहित नाही. केंद्रीय मंत्री काय सांगितलं त्यांनी, PMO कार्यालय प्राईम मिनिस्टर ऑफिसने दिलं. आता PMO पर्यंत कोण पोहोचणार, ते कधी भेटणार, आपले आजचे दिन कधी येणार, हा सगळाच प्रश्न आहे, बरोबर आहे? म्हणून आपल्या संघटनेने
हायकोर्टामध्ये FRS बंद करण्यासाठी केस दाखल केली. बघितलं मी माझं मत मांडतो इथं यावर वैयक्तिक माझं मत आहे, हे संघटनेचं मत नाही. मला असं वाटतं ज्याच आपली केस चालू होईल FRS करत असताना तुम्हाला जो त्रास होतो, पालक कसं बोलतात त्याचं रेकॉर्डिंग तुम्ही करावं असं माझी विनंती. कारण उद्या जर कोर्टामध्ये राजेश ही केस उभी राहिली तर आपल्याला त्या न्यायाधीशांना सुद्धा दाखवता येईल की काय बोलतात. कारण एक तर हा निकृष्ट दर्जाचा आहे. मी आता आयुक्त साहेबांना बोललो, साहेब मध्ये एक सरपंचानी एक व्हायरल केलं होतं व्हिडिओ, एक म्हैस आहे तिला तो THR दाखवतो, ती म्हैस इकडे तोंड करते, पुन्हा इकडे दाखवतो ती इकडे तोंड करते. ही अवस्था आहे. अरे जर जनावरला ते आवडत नाही, वास येऊ शकत नाही, तर ते पालकांचं काय होणार आहे. आज महाराष्ट्रामध्ये 1,25,000 मुलं कुपोषित आहेत. बघितलं याला जबाबदार हे सरकार आहे, कारण निकृष्ट आहार देतं. अरे तुम्हाला द्यायचा आहार चांगला द्या, अंडी द्या, केळी द्या, वटाणा द्या. या बाबतीत सुद्धा राजेश सिंग आणि मी साहेबांना बोललेलो आहे की कोविडच्या काळामध्ये जसं वटाणा देत होता, हरभरा देत होता, डाळी देत होता, तर त्या लाभार्थ्याचे पालक अंगणवाडी देतील सन्मानाने म्हणतील ताई माझा फोटो घ्या आता, बरोबर आहे असं म्हणतील. आणि आज ताईची आमची काय अवस्था आहे, त्या लाभार्थ्याच्या पालका सकाळी 7ला निघायचं, तो भेटत नाही म्हणून संध्याकाळी 7ला पण जायचं घरी. आणि गेल्यावर काय करायचं, त्याला सांगायचं बाबा मान डावीकड कर, मान उजवीकड कर, वर कर, खाली कर, डोळे उघड साफ कर. अरे काय काय चाललंय. अरे एक एवढा निकृष्ट आहार तुम्ही देता आणि त्यासाठी पालक वैतागलेले आहेत. ते म्हणतात आधी आहार चांगला द्या. आणि भगिनीनो आजचं मोर्चाचं फलित काय, तर आयुक्तांनी मान्य केलंय की पूर्वीप्रमाणे वटाणा हे काय चांगला आहार आहे तो देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आणि भगिनीनो हे पण सांगतो, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ आपली संघटना लवकरात लवकर तो आहार तुम्हाला मिळवून दिल्याशिवाय राहणार हे पण सांगतो. कुठल्याही प्रकारच्या हे बघा भगिनीनो, मी एक शेवटचा मुद्दा त्यांच्यासमोर मांडला. आता राजेश सिंगचं भाषण होईल. काय मुद्दा मांडला की सर अंगणवाडीची वेळ 2 तासांनी वाढलेली, बरोबर आहे. पण खाली सुपरवायझर सांगतात 4 वाजेपर्यंत बसलंच पाहिजे, बरोबर आहे. 5 काय असेल ते साहेबांना सांगितलं, साहेब तुमचंच पत्र आहे तुमच्या सहीचं की अंगणवाडीमध्ये 5 तास बसायचं आहे, आज 2 तास घरभेटी करायचं. साहेब म्हणाले हो बरोबर आहे. म्हटलं साहेब खाली डेप्युटी सिव्हिल CDPO ऐकत नाही, सुपरवायझर ऐकत नाही. ते म्हणाले मी आजच्याच पत्र काढतो. म्हणजे अंगणवाडीचे तास 5 आणि घरभेटी द्यायला गेल्यावर परत अंगणवाडीत यायचं नाही, हे सुद्धा साहेबांनी सांगितलं बघितलं. आणि हे पण सांगतो 7 तास झाले म्हणून काही लोक नाराज झाले हो, पण आम्ही समाधानी आहोत, आम्ही खुश आहोत. का माहितीये, शासकीय सेवेचा दर्जा. आज आपली कोर्टमध्ये केस चालू आहे. गुजरात हायकोर्टचा निकाल आहे, अंगणवाडी सेविकांना कायम करा. एक बेंचचा दुसऱ्या बेंचचा निकाल आहे की किमान वेतन 24,000, सेविकांनी मदतनीस 19,000 द्या. आणि उद्या आपली पण केस चालू आहे बघितली, ती आता सुनावणी ह्या सर तपासणीला आलेली आहे. सोलापूरची सर तपासणी झालेली आहे, मला वाटतं नाशिकची पण झाली ना, नाशिकची झाली आहे. आणि लवकरात लवकर ती केस हायकोर्टात जाईल बघितली, मुंबईची पण झाली आहे. आणि बघितलं मी तुम्हाला माझं सांगतो, वैयक्तिक शब्द सांगतो, नेताजीच्या वतीनं सांगतो की ही केस आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही बघितलं. भगिनीनो एकच सांगेन, आज महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ
आज जरी पाटील सर आपल्यातून गेले, खूप मोठं दुःख आहे. 2 चाकं एकदम स्ट्रॉंग होती, 2 चाकं. एक कॉम्रेड एम ए पाटील सर आणि एक नेताजी आपले. पण बघितलो आम्ही हे जे कार्यकर्ते आहोत ना, राजेश सिंग असतील, दवणे असतील, निलेश असतील, मी असेल, पाटील सरांच्या सगळ्यांचं मिळून एक चाक आम्ही यांच्यासाठी तयार झालोय आता. ते एकच भारी होते आम्हाला, पण आम्ही सगळे मिळून आणि तुम्ही सगळे जाणार, ही गाडी अशीच संघटनेची पुढे न्यायची आहे आणि ब्रिजपालजींचे हात बळकट करायचे आहेत. बघितलं संघटित राहा, संघर्ष करायला संघटना तयार आहे, न्याय मिळून द्यायला तुम्हाला संघटना तयार आहे. एवढंच बोलून तुम्ही सगळे आलात त्याबद्दल तुमचा आभार मानतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. सूर्यमणि भाव आगे बढ़ो, राजेश भाव आगे बढ़ो. धन्यवाद. अजून मोर्चा संपलेला नाहीये, महत्वाचा विषय राहिलेला आहे. आता आपले संघटनेचे माननीय सरचिटणीस कॉम्रेड सूरमणी गायकवाड यांनी आजच्या चर्चेच्या इतिवृत्तांत सांगितले. डिसेंबर महिन्याच्या केंद्राच्या मानधन कधी मिळेल? डिसेंबर महिन्याच्या केंद्राच्या मानधन कधी मिळेल? तर आता केंद्र सरकारने पीएफएमएस प्रणाली बंद केल्यामुळे एसएने नवीन प्रणाली आणलेली आहे, स्पर्श एसएने. तर त्याच्यामध्ये सगळा सिस्टम बदलणार आहे आणि त्याला काही कालावधी जाणार आहे. म्हणून तुम्हाला डिसेंबर महिन्याच्या केंद्राच्या मानधन मिळायला थोडा वेळ लागणार आहे. मागच्या वेळी आसांना 8 महिना मानधन मिळाला नाही. पैसे आहेत, पण मोदी नवीन नियम काढत असतो दरवर्षी काही ना काही, म्हणून त्याचा त्रास तुम्हाला सुद्धा होत आहे. पण तुम्हाला लवकरच केंद्र सरकारचे नवीन प्रणालीद्वारा मानधन जमा होतील. त्यानो आम्ही सांगितलं होतं तुम्हाला की 2026 हा तुमच्या भविष्याचा वर्ष आहे, तुमचे स्वप्न पूर्ण होणारा वर्ष आहे, किंवा तुमचे स्वप्न भंग सुद्धा होऊ शकतात. भंग कसा होऊ शकतो आणि पूर्ण कसा होऊ शकतो? तर आपल्या युनियनच्या वतीने 10 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला सेवामध्ये कायम करण्याची केस दाखल केलेली आहे आणि सर्वात आधी जो निकाल लागणार आहे ते मुंबई जिल्ह्याचा निकाल लागणार आहे, कारण तिथे उलट तपासणी शासनाची आणि युनियनची झालेली आहे. आता 6 फेब्रुवारीची जी केस आहे त्या दिवशी 2 वकील आपसामध्ये भांडणं करतील, जसा पिक्चर मध्ये बघता ना, हे 2.5 किलो का हात है. पण आपल्या वकिलांच्या 2.5 किलोचा हात नाही आहे, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो संविधान आहे ती ताकद आपल्याकडे आहे. तर मुंबई जिल्ह्याच्या केसचा निकाल सर्वात आधी लागणार आहे आणि तो कदाचित मे महिन्याच्या आधी लागणार आहे. आता याच्यामध्येच तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहेत की तुम्ही कायम होणार की काय होणार. पण त्याच्यापेक्षा एक अडचण निर्माण झालेली आहे की ज्या गुजरात हायकोर्टाने अंगणवाडी सेविकेला 24,000 द्या आणि मदतनीसांना 20,000 रुपये द्या असा आदेश दिला होता, त्या आदेशाच्या विरुद्ध आता बघा भगिनीनो, मन की बात सांगणाऱ्या व्यक्तीच्या राज्यामध्ये काय घडत आहे. अंगणवाडी सेविकांना 24,000 रुपये द्यायचा नाही म्हणून मोदी ज्या राज्यातून निवडून येतात त्या राज्याची राज्य सरकार त्या आदेशाच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात गेलेली आहे की आम्ही सेविकांना 24,000 रुपये देऊ शकत नाही. तरी सुद्धा त्यांचे आमदार निवडून येतात, त्यांचे खासदार निवडून येतात, त्यांचे नगरसेवक निवडून येतात. कसं मुले? कोण वोट देतो, कोण मत विकतो, काही कळत नाही. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अधिकार ची तिलांजली देत आहोत. 500 रुपये 1000 रुपयासाठी आपले मत विकत आहोत. पण विचार करा की कष्टकरी अंगणवाडी सेविका मदतनीस ज्यांना कोर्ट म्हणतो की 24,000 द्या आणि ज्या राज्यातून पंतप्रधान निवडून येतात
त्या राज्याची राज्य सरकार तुम्हाला पैसे द्यायचे नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेले आहेत. आणि म्हणून मी सांगितलं की तुमचा हा जो 2026चा जो वर्ष आहे हे तुमचे स्वप्न पूर्ण करणारे वर्ष आहे. कारण तुमच्या भविष्याचा निर्णय आता सुप्रीम कोर्टाच्या जजच्या हातात आहे की अंगणवाडी सेविका कायम होणार की नाही होणार, त्याला 24,000 मिळणार की नाही मिळणार. मी तर तुम्हाला एकच सांगेन की दर दिवशी जे देवाला मानतात त्यांनी देवाकडे प्रार्थना करावी, जे संविधानाला मानतात त्यांनी संविधानाकडे प्रार्थना करावी की जो जजकडे आपली केस जाणार आहे सर्वोच्च न्यायालयाची त्याला सद्बुद्धी द्यावं आणि आपल्याला कायम कर्मचारीचा दर्जा द्यावा आणि त्या मोदीला खाली पाडावं. हा वर्ष खरोखर तुमचा आहे. आणि जर आपल्या बाजूने निकाल लागला तर सर्वात जास्त फायदा आपल्या युनियनला होणार आहे. कारण आपण सर्वांची केस दाखल केलेली आहे परमनन्सीची. कारण बापानी जर निकाल दिला परमनन्सीचा तर इथे जे कोर्टामध्ये मुलं बसलेले आहेत ते त्याला नाकारू शकत. तर हा वर्ष जो आहे भगिनींनो तो तुमचा वर्ष आहे, तुमच्या भविष्य ठरवणारा वर्ष आहे. आपल्या बाजूने निकाल लागला तर ओके, नाहीतर थाली बजाओ मानधन बढाओ, हे आयुष्यभर राहणार आहे मग. आणि म्हणून तुम्हाला संघटित राहणं गरजेचे आहे, ही कालाची गरज आहे. आज मोदी सरकारने काय केलेलं आहे माहिती आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांच्या हिताचे जे निर्णय घेतले होते, 29 कामगार कायदे होते जे आम्हाला तुम्हाला कामगार म्हणून कोर्टाने न्याय मिळवून दिलेले आहेत. कोर्टाने सांगितलंय अंगणवाडी सेविका ही कामगार आहे. मोदी सरकारने ते 29 कामगार कायदे बंद करून फक्त